कालच्या लेक्चरमध्ये आपण बँकांचे प्रकार बघितले. आपण आता चौथा बँकेचा प्रकार आहे औद्योगिक विकास बँका. ह्या बँका नावाप्रमाणे औद्योगिक विकास बँका औद्योगिक विकास क्षेत्रासाठी स्थापन झालेले असतात. म्हणजेच औद्योगिक म्हणजे काय? उद्योग क्षेत्र जे आहे या उद्योग क्षेत्रासाठी हे स्थापन झालेले असतात. साहजिकच ह्या बँका ठेवी स्वीकारणे, कर्ज उपलब्ध करून देणे आणि औद्योगिक बँका फक्त उद्योगासाठी किंवा व्यवसायासाठी मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देत असतात. त्यासाठी स्थापन झालेले असतात. हे औद्योगिक विकास बँकेचे उदाहरण आहे. IFCI म्हणजेच महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळे. हे वित्तीय महामंडळे 2 उद्योगांमध्ये विभागलेले आहे. व्यवसाय संस्था छोटे छोटे जे उद्योग आहेत त्यांच्या विकासासाठी किंवा विस्तारासाठी मध्यम व दीर्घ पद्धतीचा कर्ज पुरवठा उपलब्ध करून देत असतात. जे काही व्यवसाय आहेत त्यासाठी त्यांच्या विस्तारासाठी मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज पुरवठा उपलब्ध करून देत असतात. सरकारी कर्ज रोखे किंवा बंद पत्रे असतील त्यांचे खरेदी विक्री करण्याचे काम हे औद्योगिक विकास बँका करत असतात. नंतर आहे सार्वजनिक मर्यादित कंपनी असेल, या कंपन्यांची त्यांचे जे भाग आहेत किंवा समभाग आहेत त्यांचे विक्री करण्यासाठी ह्या बँका मदत करत असतात. अशा वेळेस हे औद्योगिक बँका या समभागांचे विक्री करण्याचे काम ह्या बँका करत असतात. नंतर बँकांच्या प्रकारामध्ये 5वा प्रकार आहे विनिमय बँका. ह्या विनिमय बँका या बँकाचे काम काय आहे? देवाणघेवाण. विनिमय या शब्दांचा अर्थ आहे देवाणघेवाण म्हणजे विनिमय होय. ह्या बँका विविध देशांच्या चलनांची देवाणघेवाण करत असतात. आपल्याला अमेरिकेचं डॉलर हवं असेल तर भारतीय चलन देऊन अमेरिकन डॉलर आपण घेऊ शकतो. वेगवेगळ्या देशाचे चलन आणि विनिमय ह्या बँका उपलब्ध करून देत असतात. या विनिमय बँका शक्यतो ह्या परदेशी विनिमयासाठीच तयार झालेल्या असतात. या बँका आपल्याला मोठ्या प्रमाणात परदेशीय चलन मिळवून देत असतात. ज्या ठिकाणी वस्तूंची आयात निर्यात केली जाते त्या व्यापारासाठी परकीय चलन उपलब्ध करण्याचे काम या विनिमय बँका करत असतात. या विनिमय बँका म्हणजेच बँक ऑफ टोकियो याचे उत्तम उदाहरण आहे. थोडक्यात या बँका कोणत्या कामासाठी स्थापन झालेल्या आहेत ते बघूया. परदेशी व्यापार किंवा व्यवहारांना पुरवठा करणे. जर एखादा व्यापार एखादा व्यवसाय करीत असेल तर निर्यात व्यवहार करीत असेल तर अशा वेळी व्यापाऱ्यांना पतपुरवठा कर्ज पुरवठा करण्यासाठी विनिमय बँका कार्य करीत असतात. पतपत्र देणे म्हणजे काय? कारण एखाद्या व्यवसायासाठी पतपत्र देणं म्हणजे काय? तर एखाद्या व्यापाऱ्याला त्याच्या मालाच्या आयात निर्यातीसाठी पतपत्राची गरज असते. अशा वेळेस विनिमय बँका पतपत्र देत असतात. विनिमय बिलावर डिस्काउंट देण्यासाठी सुद्धा विनिमय बँका करत असतात. लाभांश, व्याज, नफा इत्यादी खात्यावर पाठवण्यासाठी या विनिमय बँका मदत करत असतात. एखाद्या ठिकाणी जर लाभांश झाला तर संबंधित व्यक्तीच्या खात्यावर या विनिमय बँका तो निधी ट्रान्स्फर करत असतात. विनिमय बँका ह्या परदेशीय व्यापार करण्यासाठी किंवा आयात निर्यात करण्यासाठी त्यांना मदत करत असतात. महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. 6वा प्रकार आहे प्रादेशिक ग्रामीण बँका. म्हणजेच नावाप्रमाणे प्रादेशिक म्हणजे काय? प्रादेशिक म्हणजे जो काही प्रादेशिक बँका ज्या आहेत
ह्या प्रादेशिक बँका प्रादेशिक भागात आपल्या विकासासाठी प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन झालेल्या आहेत. ही बँक ही बँक रिजनल रूरल बँक आहे. ही बँक ज्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, नंतर सिंडिकेट बँक असेल किंवा कमर्शियल बँक असेल, प्रादेशिक ग्रामीण बँक असेल, ग्रामीण बँक असेल, त्या ग्रामीण भागातील मागास भागातील लोकांना मदत करण्यासाठी मदत करत असते. सार्वजनिक ज्या काही बँका आहेत त्यांना मदत करत असते. या बँकेची स्थापना 2 ऑक्टोबर 1975 रोजी झालेली आहे. या बँकेचा 5 शाखा होत्या. सार्वजनिक जे काही प्रादेशिक बँका स्थापन झालेल्या आहेत त्यामध्ये जे काही भांडवल असेल, भांडवलाचा जास्तीत जास्त सहभाग हा केंद्र सरकारचा असतो. जवळजवळ 50% भागभांडवल हे केंद्र सरकारचे असते. यामध्ये निम्मा वाटा हा प्रादेशिक ग्रामीण बँकांचा असतो. 50% ग्रामीण बँकाचा असतो. राज्य सरकारचा वाटा 15% असतो. नंतर उरलेला 35% वाटा हा ज्या बँकांनी प्रादेशिक विनिमय बँका म्हणून पुरस्कृत झालेले आहेत त्यांचा वाटा हा 35% असतो. म्हणजे प्रादेशिक विनिमय बँकाचा उद्देश अल्प भूधारक शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कारागीर 3 प्रकारच्या लोकांना कर्जपुरवठा करण्यासाठी प्रादेशिक ग्रामीण बँका महत्त्वाची भूमिका बजावत असतात. ग्रामीण भागाचा विकास झाला म्हणजे प्रादेशिक भागात समतोल साधला जातो. यासाठी या बँका काम करत असतात. उदाहरणार्थ SBI बँक, सिंडिकेट बँक आणि कमर्शियल बँका असतील. या बँकांनी ग्रामीण भागातील लोकांना बचतीची सवय लावली आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देत असतात. नंतर 7वा पॉईंट्स आहे बचत बँका. बचत बँका ह्या सर्वोत्तम पोस्ट खाते होय, याचं भारतीय डाक खाते हे बचत बँकेचे महत्त्वाचं उदाहरण आहे. ज्या सहकारी बँका आहेत त्यासुद्धा बचत बँका म्हणून ओळखल्या जातात. बचत बँकेचा महत्त्वाचं उद्दिष्ट लोकांना बचतीची सवय लावणे. बचतीची सवय लावून लोकांना त्यांच्याजवळ असणारा अतिरिक्त पैसा आहे योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे. भविष्यात जर त्यांना अडचणी आल्या तर त्यांना ते अडचणीसाठी ही रक्कम उपयोगी पडावी म्हणून ही बँका बचतीची सवय लावत असतात. भारतीय पोस्ट बचत खाते. बँकांच्या प्रकारामध्ये 8वा प्रकार आहे गुंतवणूक बँका. गुंतवणूक कोण करीत असतं बरं? व्यावसायिक किंवा व्यापारी वर्ग यांच्याकडे पैसा असतो ते गुंतवणूक करतात. गुंतवणूक करत असताना गुंतवणूक कोणत्या ठिकाणी योग्य आहे, कोणत्या ठिकाणी फायदेशीर असणार आहे यासाठी गुंतवणूक बँका ह्या कार्य करत असतात. कारण त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम सर्वसाधारण गुंतवणूकदार कसे करायचं ती व्यावसायिक व्यापारी वर्गाशी संबंधित असते, त्यांच्याशी संपर्क साधत असते. हे वर्ग व्यवसायाच्या विस्तारासाठी बँकेबरोबर सल्लामसलत करत असतात, योग्य निर्णय घेत असतात आणि गुंतवणूक करण्याचे काम करीत असतात. हे फायदेशीर ठरलेले आहे. याचा विचार करून व्यापारी वर्ग गुंतवणूक करीत असतात. शेवटचं आहे 9वं विशिष्ट बँका. बँकांच्या प्रकारामध्ये विशिष्ट बँका नावाप्रमाणे ह्या विशिष्ट बँकेचे 3 प्रकार पडतात. निर्यात आयात बँका याला एक्झिम असे म्हणतात. निर्यात आणि आयात बँका साहजिकच ह्या बँका स्थापन होण्याचा उद्देश म्हणजे निर्यातदार व आयातदार यांना निर्यात व आयातीसाठी जो वित्तपुरवठा लागणार आहे तो वित्तपुरवठा करण्यासाठी सर्वसाधारणपणे ही बँक अस्तित्वात आलेली आहे. या बँका निर्यात व्यापार वाढावा, परदेशामध्ये व्यापार वाढावा यासाठी आयात निर्यात करणारा व्यापारी वर्ग आहे. तो व्यापारी वर्गाला वित्तपुरवठा करण्याचे काम पतपुरवठा करण्यासाठी निर्यात व आयात बँका महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात.
त्यांना जे कामकाज आहे ते कामकाजाचे समन्वय साधण्यासाठी आयात निर्यात बँका महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. नंतर आहे भारतीय लघु उद्योग विकास बँका. या बँकेला सिडबी बँक असे देखील म्हणतात. स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. लघु उद्योग विकास बँका. ग्रामीण भागातील छोटे छोटे उद्योग आहे, लघु उद्योग, छोटे उद्योग, मध्यमवर्गीय उद्योग यांच्या विकासासाठी भारतीय लघु उद्योग विकास बँका या स्थापन झालेल्या आहेत. या स्थापन होण्यामागचा उद्देश छोटे मोठ्या आकाराचे लघु उद्योग जे काही आहेत त्यांच्या विकासासाठी त्यांना मदत करण्याचे काम करत असतात. त्यासाठी या स्थापन झालेले आहेत. भारत देश हा बेरोजगारी कमी करण्यासाठी मदत करत असतो. जे लहान प्रकारचे उद्योग भारतामध्ये सुरू झाले तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल, बेरोजगारी कमी होईल, त्यामुळे भारतामध्ये जास्तीत जास्त रोजगार मिळेल. सिडबी बँका ह्या IDBI बँका आहेत. ह्या बँका पुरस्कृत बँका म्हणून ओळखल्या जात असतात. सिडबी बँका तयार केलेल्या आहेत. या बँकांची स्थापना 2 एप्रिल 1990 मध्ये झालेली आहे. कारण ह्या बँकांचा मुख्य उद्दिष्ट अति लहान उद्योग, छोटे आकाराचे उद्योग यासाठी त्यांना सर्व प्रकारची मदत करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँका निर्माण झालेल्या आहेत. यामध्ये नाबार्ड बँक असे देखील म्हणतात. नाबार्ड बँक असे देखील म्हणतात. यामध्ये एक प्रकारची ही बँक आहे, याला नाबार्ड बँक असे म्हणतात. हा राष्ट्रीय स्तरामध्ये काम करत असतात. राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च बँक आहे ही नाबार्ड बँक आहे. बँकांना किंवा सर्वसाधारण वर्ग असेल, शेतकरी वर्ग असेल, सामान्य वर्ग असेल, कामगार वर्ग असेल, त्यांच्या विकासासाठी ही नाबार्ड संस्था कार्य करीत असते. नाबार्ड संस्थेचा विकास करण्यासाठी देशातील सर्वोच्च संस्था की ज्या वेगवेगळ्या भागात काम करते, जो मागास भाग आहे, त्यांचा विकास करण्यासाठी नाबार्ड महत्त्वाची भूमिका बजावत असते. आता ही नाबार्ड बँक ही त्याच्या विकासासाठी प्रादेशिक बँक किंवा निधी पुरवण्यासाठी नाबार्ड बँक कार्य करीत असते. प्रादेशिक ग्रामीण बँका त्यांना निधी पुरवते. मागास भागाच्या विकासासाठी अल्प व मध्य मुदतीचे कर्ज पुरवठा करीत असते. प्रत्येक ग्रामीण भागातील व्यक्तीला, खातेदारकाला कर्ज पुरवठा न करता प्रादेशिक ग्रामीण बँकेला निधी उपलब्ध करून देत असते. तो निधी अल्प, मध्यम, दीर्घ 3 प्रकारे उपलब्ध करून देत असते. महत्त्वाचा उद्देश ग्रामीण भागातील लोकांना मदत करणे. नाबार्ड बँक ही कार्य करीत असते. ग्रामीण भागाचा विकास कधी होणार आहे तर कृषी क्षेत्राचा विकास झाला तर ग्रामीण भागाचा विकास होणार आहे. म्हणून ग्रामीण भागात कृषी क्षेत्र विकसित करण्यासाठी नाबार्ड ही कार्य करत असते.